पालकमंत्री मी होतो, त्यामुळे माझा अतिशय या शहराशी जिव्हाळ्याचं नातं आहे. शहराचा विकास आराखडा 33 वर्षापासून मंजुरीच्या प्रतीक्षेत होता, तो आपण मंजूर केला. आता विकास होईल. संभाजीनगर व जवळ बिडकीनला नवीन इंडस्ट्रियल इस्टेट सुरू झाली. शेंद्राच्या ऑरिक सिटीचं नाव तर जगभर गाजतंय. ऑरिक सिटीत 72,000 कोटीची गुंतवणूक येते. 1,00,000 कोटीचे प्रकल्प येऊ घातलेत. त्यामुळे मोठ्या प्रमाणात माझ्या या तरुणांना, लाडक्या भावांना, बहिणींना रोजगार मिळेल, हाताला काम मिळेल. 50,000 कोटींच्या विकास कामांना मराठवाड्यात सुरू झाले. अनेक सिंचन प्रकल्प आपण सुरू केले. बंधाऱ्यांना मान्यता दिली. मराठवाडा वॉटर ग्रीड प्रकल्प त्याने बासनात गुंडाळला होता, तो आम्ही सुरू केला. पुन्हा त्याला मंजुरी दिली. दुष्काळ वाडा ही मराठवाड्याची ओळख आपल्याला पुसायची आहे, कायम स्वरूपी पुसायची आहे. छत्रपती संभाजीनगर शहरासाठी 3,632 कोटींच्या विकास कामांचं आपण नियोजन केलंय. ही कामं झाल्यानंतर शहर स्मार्ट होईल. मला निस्सारणासाठी 425 कोटी रुपयांचे 2 प्रकल्प आपण मंजूर केलेत. ही कामं प्रगतीपथावर आहेत. 6 महिन्यात ही कामं पूर्ण होतील. रस्ते आणि मूलभूत सोयी सुविधांसाठी आपण 631 कोटी रुपये दिले. खाम नदी आणि झोन 7-8 मध्ये पावसाच्या पाण्याचा निचरा, रिटर्निंग वॉल आणि ड्रेनेजचं काम सुरू होतं ना रे बाबा? अरे मी त्या बिम बोलत जाईन. पैसे दिलेत मी, ती कामं तरी सुरू आहेत ना बाबा इकडं शहरात. नाही तर आपले पहिले मागचे हा 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 बोलून. शहरात स्मार्ट सिग्नल बसवण्याचं काम झालं का? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यानात डिजिटल डोम थिएटर आणि संभाजी महाराज साहसी उद्यानाचं काम होतंय. सिद्धार्थ उद्यान, नागेश्वरवाडी आणि गांधीनगर येथे सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प एसटीपी कार्यान्वित होतोय. त्याचबरोबर शहरात 16,000 नवीन LED दिवे लावण्याचं काम सुरू आहे का? चालू आहे. आणि पीपल एज्युकेशन सोसायटीला 500 कोटी रुपये दिले. शास्त्री से आजादी योजनेतून 53,387 मालमत्ता धारकांना दिलासा दिला. संभाजीनगर शहराची सातारा देवळाई सिडको आणि चिकलठाणा MIDC क्षेत्राची विकास योजना मंजूर केली. शहराच्या विकासासाठी छत्रपती संभाजीनगर महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाची स्थापना आपण केली. संभाजीनगरचा एवढा इतिहास कधीच झाला नव्हता, विकास कधीच झाला नव्हता. विकासाची अशीच गाडी वेगाने आपल्याला पुढे न्यायची आहे. संभाजीनगरची प्रगती हेच आपलं ध्येय आहे. त्यासाठी घराघरातून आपल्याला विजयाचं रणशिंग फुंकायचं आहे. आणि म्हणून धनुष्य बाणासमोरचं बटन दाबून प्रत्येक उमेदवाराला रेकॉर्ड ब्रेक मताने आपल्याला विजयी करायचं आहे. विरोधकांचं डिपॉझिट जप्त करायचं आहे. करणार ना? आणि आपल्याला आणखी काय बोबरे मामा मगाशी म्हणत होते तुम्ही? उद्योगाचं ठीक आहे, बरोबर आहे. कुठला? गुंटेवारीचं PR कार्ड मिळालं नाही. गुंटेवारीचं PR कार्ड जे आहे ते देखील आपण करू. सिडकोची फ्री हँड झाली, फ्री होल्ड. सिडकोची जमीन फ्री होल्ड देखील आपण करू. ते डिपार्टमेंट माझ्याकडे आहे. PR कार्ड देण्याचा निर्णय आपण घेऊ. जे जे या जनतेला अडचणीचं आहे ते सगळं आपण देऊ. मी जे बोलतो ते करतो, जे होणार नाही ते मी बोलत नाही. आणि म्हणून लोकांनी माझ्यावर विश्वास ठेवला आणि महायुतीचं सरकार माझ्या लाडक्या बहिणींनी चमत्कार घडवून आणलं. आपल्याला आणखी या ठिकाणी संभाजीनगरमध्ये हिंदुत्वाची शान आपल्याला वाढवायची आहे.
प्रभू श्रीरामाच्या छत्रपती शिवरायांच्या भगव्याचा सन्मान आपल्याला वाढवायचा आहे, मराठीचा अभिमान आपल्याला वाढवायचा आहे, संभाजीनगरचा स्वाभिमान आपल्याला वाढवायचा आहे आणि विरोधकांना चारी मुंड्या चित करून शिवसेनेचा भगवा आपल्याला फडकवायचा आहे।